पंचायत समितीचं हे जिल्हा परिषदच्या निवडणुका पार पडलेल्या आहे. यात जर बघितलं गेलं तर परवा मतदान पूर्णपणे पार पडलेलं आहे आणि याच अनुषंगानं आज जे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आहे ते निकाल देखील लागणार आहे आणि 10 वाजता निकालाला देखील सुरुवात होणार आहे. आणि याच अनुषंगानं आपण बघितलं गेलं जे स्ट्रॉंग रूम आहे देखील पोलिसांचा कडोकडचा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे आणि प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे. आणि याच ठिकाणी काही वेळातच निकालाला देखील सुरुवात होणार आहे. जी स्ट्रॉंग रूम आहे या स्ट्रॉंग रूम मध्ये 104 मतदान केंद्राची ईव्हीएम मशीन देखील ठेवण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा काटोकाट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे. 104 मतदान केंद्रावर जे मतदान पूर्णपणे प्रक्रिया पार पडली. यामध्ये जर बघितलं गेलं तर 12 टेबलमध्ये मतदान पूर्णपणे प्रक्रिया पार पडणार आहे आणि याच अनुषंगाने प्रशासन पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. याशी आपण जर बघितले गेले याशी रूपरेषा आज आपल्याला दिसून येणार आहे. 12 टेबलमध्ये पूर्ण मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडणार आहे आणि प्रत्येक टेबलवर 10 कर्मचाऱ्यांचा देखील बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 10 वाजेपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि 104 जे मतदान केंद्र आहे या मतदान केंद्राची प्रक्रिया पूर्णपणे पार पडणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या निवडणुकीची प्रक्रिया बघितली गेली तर परवा जे मतदान आहे ते मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे आणि याच अनुषंगाने बघितले तर आज जो निकाल आहे तो निकाल देखील जाहीर होणार आहे आणि याच अनुषंगाने बघितले गेले जे मतदान केंद्र आहे मतदान केंद्र पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि इथूनच जे उमेदवाराचे प्रतिनिधी आहे यांना देखील चेकिंग करून सोडण्यात येत आहे आतमध्ये आणि या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे. आणि आपण जर बघितलं गेलं तर कशा प्रकारे जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहे या प्रतिनिधींना देखील चेक करण्यात येत आहे. चेक केल्यानंतरच आतमध्ये सोडण्यात येत आहे. आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहे, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. आज जो निवडणुकीचा निकाल आहे आणि निकालाची जी आज निकाल लागणार आहे आणि या अनुषंगानं पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. योग्य तो पोलीस बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे. जे संबंधित आहे ज्यांना परवाना आयडेंटिटी कार्ड त्यांचं योग्य ते फ्रिस्किंग होऊन आतमध्ये त्यांना सोडण्यात येत आहे. आता एकीकडे बघितलं जे प्रतिनिधी आहे प्रतिनिधी पोलिसांकडून चेकिंग देखील होत आहे. येस बरोबर आहे. त्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे. नक्कीच हे होते पोलीस अधिकारी यांनी आता सांगितलं आहे जे प्रतिनिधी आहे ते प्रतिनिधी जे आतमध्ये सोडण्यात येत आहे यांची देखील काटोकाट अशी चेकिंग करून आतमध्ये सोडण्यात येणार आहे आणि पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील आपल्याला बघायला मिळत आहे. खुलताबाद तालुक्यामध्ये बघितले गेले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पार पडलेला आहे आणि याच अनुषंगाने बघितले गेलं तर आज जो निकाल आहे तो निकाल देखील लागणार आहे. ठीक सकाळी 10 वाजेपासून निकालाला सुरुवात होणार आहे आणि आपण बघितले गेलं तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी बघण्यात येत आहे आणि प्रशासन देखील तयारी करण्यात येत आहे आणि याच अनुषंगाने बघितले निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत ते आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार. सर नमस्कार. बघितले गेले निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे आणि मतदान जे आज निकाल आहे या निकालाची आज मतमोजणी होणार आहे आणि याच अनुषंगाने बघितलेलं प्रशासन देखील सज्ज झालेलं काय सांग. आज खुलताबाद तालुक्याची ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. साधारणतः 10 वाजता मतमोजणी सुरुवात होईल आणि पुढील 2 ते 3 तासामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी आपण सुसज्ज असा मतमोजणी कक्ष तयार केलेला आहे. त्यामध्ये आपण एकूण 12 टेबलवर 104 मतदान केंद्राची आपण मतमोजणी करणार आहोत. साधारणतः काही गणामध्ये 7 फेऱ्या होतील, काही गणामध्ये 8 फेऱ्या होतील. 7 ते 8 फेऱ्यामध्ये पूर्ण तालुक्याची मतमोजणी ही प्रक्रिया पार पडली जाणार आहे. नक्कीच हे होते निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आता सांगितलेलं आहे ज्या फेऱ्या आहे 9 ते 11 फेऱ्यांमध्ये हा निकाल पूर्णपणे जाहीर होणार आहे आणि 12 टेबलमध्ये 104 जे मतदान केंद्र आहे याचा निकाल देखील जाहीर करण्यात येणार आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.